शेवगाव येथील नामांकित डॉक्टर सुशील कबाडिये आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून सायली कबाड यांनी 7 फेब्रुवारीला आत्महत्या केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता। या संदर्भात आज कोर्टामध्ये सरकारी वकील उज्ज्वला थोरात, फिर्यादीचे वकील संजय दुशिंग आणि महेश काळे तसंच आरोपीचे वकील महेश तौले आणि संकेत ठाणगे यांनी युक्तिवाद केला। यावर 25 मार्चला आता कोर्ट महत्त्वाचा निकाल देणार आहे। जो प्रायमरी कॉज ऑफ डेथचा रिपोर्ट होता तो हे सजेस्ट करत होता की ही जी केस आहे ही सुसाइडल हँगिंगची नसून होमिसिडल हँगिंगची आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आर्ग्युमेंट केलं जर ही सुसाइडल हँगिंग नाही तर होमिसिडल हँगिंग आहे। कुठल्या हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्टनी या ॲप्लिकंटनी या आरोपींनी तिला मारहाण केलेली आहे, त्यांची रिकव्हरी करण्याची गरज आहे। त्या अनुषंगाने जी फिजिकल कस्टडीची आवश्यकता आहे। जे डॉक्टर आहेत ते शेवगाव येथील प्रतितेश आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी त्यांच्या इन्फ्लुएन्सचा उपयोग करून आजपर्यंत सदर केसमध्ये एवढे मेडिकल रिपोर्ट असूनसुद्धा 103चा सेक्शन ॲड केलेला नाही। त्यामुळे यांना जर जामीन मिळाला तर भविष्यामध्ये मेडिकलचे जे काही पेपर आहेत, मेडिकलचा जो एव्हिडन्स आहेत ते हॅम्पर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यांच्या फिजिकल कस्टडीची आवश्यकता असल्यामुळे त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा अशा पद्धतीचा युक्तिवाद आज आम्ही केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।